गुड मॉर्निंग. आज आपण TY.BCom या वर्गातील निर्यात विपणन या विषयामधील निर्यात सवलती आणि प्रलोभने या प्रकरणामधील बाजारपेठ सहाय्य उपक्रमशीलता आणि भारतीय निर्यातदारांना संस्थात्मक सुविधा ज्या काही मिळतात त्या अभ्यासणार आहोत. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो चांगल्या प्रमाणावरती आज विस्तारलेला आपल्याला पाहायला मिळतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतीय निर्यातदार जो आहे तो चांगल्या पद्धतीनं मालाची निर्यात करत असतो. गुणवत्तापूर्ण वस्तू ज्या आहेत त्या परकीय परदेशी बाजारपेठामध्ये परकीय ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात असतात. निर्यातीची जी काही प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया जी आहे ती कंटिन्यू राहावी, त्याचबरोबर त्यातून देशाला परकीय चलन मिळावं आणि निर्यातदाराचा सुद्धा भांडवली विकास झाला पाहिजे, या विचारातून निर्यातदाराच जो आहे तो निर्यातीमध्ये टिकला पाहिजे. म्हणून भारत सरकारकडून निर्यातदारांना काही सवलती आणि प्रेरणा देण्यात येत असतात. कारण वस्तूमध्ये असणारी गुणवत्ता आणि वस्तूची असणारी किंमत या दोन गोष्टी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्पर्धा करत असतात किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये स्पर्धा जी आहे ती या दोन घटकांची होत असते. आणि चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू कमी किमतीमध्ये जर उपलब्ध करून द्यायच्या जर असतील तर निर्यातदारांना ते परवडत नाही. त्याचबरोबर उत्पादक निर्यातदार जे असतात त्यांना उत्पादनावरती लक्ष केंद्रित करावं लागत असल्यामुळं निर्यातीमध्ये पाहिजे असं लक्ष देता येत नाही. किंबहुना जास्त खर्च येत असल्यामुळं योग्य आणि गुणवत्तापूर्ण वस्तू ज्या आहेत त्या ग्राहकांना उपलब्ध करून देणं अवघड जात असतं. आणि म्हणूनच निर्यातदारांना पाठबळ देण्यासाठी भारत सरकारमार्फत काही सवलती आणि प्रेरणा ज्या आहेत त्या निर्यातदारांना दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आज आपण बाजारपेठ सहाय्य उपक्रमशीलता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मार्केट ॲक्सेस इनिशिएटिव्स असं या ठिकाणी म्हणतो, याचा भाग आपण पाहणार आहोत. निर्यात आयात धोरण जे आहे ते यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतं. 2002 ते 2007 मध्ये भारत सरकारनं जे काही निर्यात आयात धोरण स्वीकारलं होतं किंवा ठरवलं होतं त्यामध्ये निर्यात वृद्धी मंडळांची संकल्पना, त्याचबरोबर उद्योग आणि व्यापार यांना वित्तीय मदत करण्यासाठी बाजारपेठ सहाय्य उपक्रम MAI जो आहे तो सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा ही योजना 2002 ते 2007 मध्ये सुरू झालेली होती. भारतीय निर्यात जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढली पाहिजे यासाठी अशा प्रकारची सवलत या योजनेद्वारे जाहीर करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही योजना लक्षवेधी उत्पादन तसंच लक्षवेधी बाजारपेठ या संकल्पनेवरती अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळते. फोकस प्रोडक्ट अँड फोकस मार्केट अशी ही संकल्पना जी आहे ती भारतीय निर्यातदारांना कमी किमतीमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू कशा निर्माण करता येतील आणि त्यासाठी परकीय बाजारपेठ जी आहे ती चांगल्या प्रमाणावर कशी उपलब्ध होईल याचा विचार करत असतात. यामध्ये महत्त्वाचा भाग पहिला जो आपण पाहणार आहोत तो म्हणजे वस्तू केंद्रित योजना. वस्तू केंद्रित योजना जी आहे ही महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते किंवा बाजारपेठ सहाय्य उपक्रमशीलता जी आहे ती वस्तू केंद्रित योजना आहे. त्यामध्ये लक्षवेधी उत्पादन घेतलं जात असतं. वस्तू केंद्रित योजनेअंतर्गत ग्रामीण आणि निम्न नागरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार क्षमता असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन जे आहे ते उत्पादन करून निर्यात करणाऱ्या निर्यातदारांसाठी आर्थिक मदत देण्यात येत असते. यामध्ये विशेष करून मासे, चामड्याच्या वस्तू, स्टेशनरी, खेळाचं साहित्य, हातमाग आणि हस्तकलेच्या वस्तूंची एकूण FOB किमतीप्रमाणे केलेली जी काही निर्यात असेल त्या निर्यातीच्या 2% करमुक्त असा पतपुरवठा या योजनेअंतर्गत निर्यातदारांना केला जात असतो. म्हणजेच वस्तूंचं उत्पादन जे आहे ते उत्पादन वाढलं पाहिजे किंवा विशेष करून ग्रामीण आणि
सब अर्बन एरियाज आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल याकडं लक्ष दिलं जात असतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे तो यामध्ये बाजारपेठ केंद्रित योजना. काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाड्याचं आणि जकातीचे जे काही दर असतात ते मोठ्या प्रमाणावरती असतात. तसंच इतर अडथळ्यांना निर्यातीला तोंड द्यावं लागत असतं. आणि अशा प्रकारच्या बाजारपेठेत अल्जेरिया, नायजेरिया, केनिया, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, कंबोडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लॅटिन अमेरिका इत्यादी बाजारपेठांचा समावेश आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असतो. संबंधित देश जे आहेत त्या देशांमध्ये निर्यात करणाऱ्या निर्यातदारांना FOB किमतीप्रमाणे एकूण निर्यात जे आहे त्या निर्यातीच्या 3% एवढा करमुक्त पुरवठा केला जात असतो. आणि मार्केट ॲक्सेस इनिशिएटिव्ह अंतर्गत मिळणारी मदत जी आहे ती काही संस्थांना पुरवली जात असते. त्यामध्ये केंद्रीय व राज्य सरकारी संघटना आहेत, निर्यात वृद्धी मंडळं, निर्यात वस्तू मंडळं, नोंदणीकृत व्यापार वृद्धी संघटना, त्याचबरोबर अधिकृत औद्योगिक संघ आणि अधिकृत व्यापारी संघटना इत्यादी संस्थांना ही मदत जी आहे ती पुरवली जात असते. आणि या संस्थांना मदत जी आहे ती कशासाठी पुरवली जाते किंवा आर्थिक मदत जी आहे ती कोणत्या कारणांसाठी पुरवली जाते हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बाजारपेठांचा अभ्यास करणं, लक्ष्य बाजारपेठांमध्ये शोरूम्स आणि भांडारगृहांच्या सुविधा ज्या आहेत त्या पुरवणं, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारी जत्रा, चर्चासत्र, विक्रीय वृद्धी मेळावे इत्यादींमध्ये सहभागी होण्यासाठी अशी मदत पुरवली जात असते. त्याचप्रमाणे MII अंतर्गत निवडक कृषी मालासाठी वाहतूक खर्चामध्ये सवलत देणं, नवीन निर्यात उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणणं आणि वाणिज्य विभागाने वेळोवेळी आयोजित केलेले आणि राबवलेले जे काही उपक्रम असतील त्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अशी मदत आर्थिक रूपानं निर्यातदारांना पुरवली जात असते. आणि ही जी काही मदत आहे ही निर्यात वृद्धी उपक्रमासाठी सरकारकडून 25% पुढं आर्थिक भाग जो आहे तो विचारामध्ये घेतला जात असतो किंवा निर्यात वृद्धी उपक्रमांसाठी सरकारकडून 25% पुढं आर्थिक मदत केली जात असते. आणि ही मदत जी आहे ती एकूण उपक्रमाचा जो काही एकूण खर्च असेल किंवा उपक्रमाची अंमलबजावणी करणारी संस्था आहे यांच्यावरती अवलंबून असतो. त्यानंतर पुढील भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत निर्यातीसाठी पायाभूत सुविधा विकास राज्य मदत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये असाइड स्कीम असं म्हणत असतो. निर्यातीसाठी पायाभूत सुविधा विकास राज्य मदत ही योजना जी आहे ती मार्च 2002 मध्ये जाहीर करण्यात आलेली होती. प्रत्येक राज्यानं निर्यात वृद्धीमध्ये सहभागी होऊन आपल्या राज्याची निर्यात जी आहे ती वाढवली पाहिजे आणि म्हणून केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागानं निर्यातीसाठी पायाभूत सुविधा विकास राज्य मदत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण असिस्टंट टू स्टेट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असं म्हणत असतो, ही योजना राबवण्याचं ठरवलं. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार राज्य सरकारांना संबंधित राज्यातील ज्या काही पायाभूत सुविधा असतील त्या विकसित करण्यासाठी निधी पुरवत असते. निर्यात आणि संबंधित उपक्रम जे आहेत ते राबवून निर्यात वृद्धी झाली पाहिजे आणि म्हणूनच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस जो आहे तो केंद्र सरकारचा असल्याचं आपल्याला दिसून येत असतं. केंद्र सरकारकडून राज्यांना दिला जाणारा जो काही निधी असेल तो 2 निकषांच्या आधारे निश्चित केला जात असतो. त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो म्हणजे ढोबळ निर्यात आणि दुसरा भाग जो आहे तो म्हणजे निर्यात वाढीचा दर. या 2 घटकांवर आधारित राज्यांना मुक्तपणे या निधीचा वापर निर्यात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या निकषांच्या आधारे राज्यांना देण्यात येणारा निधी जो आहे तो निश्चित केल्यानंतर केंद्र सरकार प्रथमतः राज्यांना 80% रक्कम देत असते आणि 20% रक्कम जी आहे ती मात्र स्वतःकडे ठेवून घेत असते. आणि हीच 20% रक्कम केंद्र सरकार आंतरराज्य प्रकल्प, निर्यात प्रक्रिया विभागाचं भांडवल धोरण, त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांसाठी निर्यात वृद्धी उपक्रम या कारणांसाठी हा निधी वापरला जात असतो. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांमध्ये सहभागी होणाऱ्या खाजगी उद्योजकांना सुद्धा काही विशेष सवलती दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.
या निर्यातीसाठी पायाभूत सुविधा विकास राज्य मदत जी आहे या उपक्रमांतर्गत किंवा या योजनेअंतर्गत काही उपक्रम आपल्याला राबवलेले पाहायला मिळतात. मग राज्य जे आहे, राज्य केंद्राकडून मिळालेला निधी जो आहे तो पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरू शकतं. मग त्यामध्ये कोणत्या पायाभूत सुविधा येतात, तर निर्यातीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या उत्पादन केंद्रापासून गोदीपर्यंत किंवा विमानतळापर्यंतचे रस्ते जे आहेत ते आधुनिक पद्धतीनं तयार करणं, त्याचबरोबर गोदी विमानतळांचा विकास करणं, नियमित विद्युत आणि पाणीपुरवठा उपलब्ध करून देणं, कृषी व्यवसाय विभाग स्थापन करून अस्तित्वात असलेल्या विभागांच्या सुविधेमध्ये वाढ करण्यासाठी हा निधी वापरला जात असतो. त्याचबरोबर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सर्वांना त्यामध्ये सहभागी करून घेणं आणि प्रभावी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्यातदारांना उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर वाणिज्य विभाग वेळोवेळी जाहीर करेल असे वेगवेगळे उपक्रम राबवणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं, या गोष्टींसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना जो काही मदत निधी आहे तो दिला जात असतो. यानंतर पुढील महत्त्वाचा भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत, तो म्हणजे भारतीय निर्यातदारांना पुरवल्या जाणाऱ्या संस्थात्मक सुविधा. भारतीय निर्यातदारांना वेगवेगळ्या काही संस्थात्मक सुविधा पुरवल्या जात असतात. त्यातील 2 महत्त्वाच्या सुविधा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला भाग आहे निर्यात वृद्धी मंडळ. निर्यात वृद्धी मंडळालाच इंग्रजीमध्ये एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल असं म्हटलं जात असतं. आयात निर्यात धोरण 1997 ते 2002 मध्ये निर्यात वृद्धी मंडळाचा नोंदविलेल्या संस्था असा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करणं आणि निर्यातीचं विविधीकरण करण्यासाठी निर्यात वृद्धी मंडळं जी आहेत ती स्थापन करण्यात आलेली आहेत. भारतीय कंपनी कायदा 1956, त्याचबरोबर नवीन सुधारित भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार या निर्यात वृद्धी मंडळांची निर्मिती करण्यात येत असते. निर्यात वृद्धी होण्यासाठी वस्तूनुसार स्वतंत्र मंडळांची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे एकाच मंडळामार्फत सर्व वस्तूंची निर्यात करून त्यामध्ये जास्तीत जास्त वाढ करावी असा आपल्याला त्या ठिकाणी उपक्रम राबवून चालणार नाही. तर प्रत्येक वस्तूसाठी स्वतंत्र वस्तुमंडळ असणं गरजेचं आहे आणि ते निर्माण करण्यासाठी निर्यात वृद्धी मंडळ जे आहे ते महत्त्वाची भूमिका बजावत असतं. संबंधित वस्तूंचे निर्यातदार जे आहेत ते अशा मंडळांवरती सभासद नेमलेले असतात. निर्यातदारांना आवश्यक तो सल्ला देणं, त्याचबरोबर मार्गदर्शन करणं, काही बाबतीमध्ये स्वतः त्यांना मदत करणं, अशी कार्य जी आहेत ती या मंडळांना करावी लागत असतात. आणि या निर्यात वृद्धी मंडळाची निर्मिती जी आहे ती कंपनी कायद्यानुसार अव्यावसायिक संस्था किंवा नफा न घेणाऱ्या सरकारी संघटना म्हणून होते. सध्या भारतामध्ये 20 प्रकारची निर्यात वृद्धी मंडळं कार्यरत आहेत आणि यामध्ये आणखी काही मंडळांची भर पडलेली आहे. सध्या जर आपण पाहिलं तर एकूण 23 मंडळं निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी 11 मंडळं जी आहेत ती वाणिज्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली चालवली जात असतात. एखाद्या विशेष वस्तूसाठी मंडळ असतं. उदाहरणार्थ समजा केमिकल्स असेल, काजू, पदार्थ, रेशीम, खेळ, साहित्य, तंबाखू, कार्पेट, हिरे, जड जवाहीर, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, सॉफ्टवेअर्स, लोकर, सिंथेटिक आणि रेयॉन, त्याचबरोबर हस्तव्यवसाय. आणि नवीन 3 निर्यात महामंडळांमध्ये शेती, त्याचबरोबर खाद्यपदार्थ निर्यात वृद्धी मंडळ आणि निर्यात संघटनांचे महामंडळ व सागरी उत्पादन निर्यात विकास संस्था यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. आणि या वेगवेगळ्या वस्तूंसाठी ही 23 मंडळं सध्या कार्यरत आहेत. सदस्यांमधूनच कार्यकारी समितीची निवड या मंडळांवरती केलेली असते
आणि कार्यकारी समितीमधून अध्यक्षांची पुन्हा निवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. कार्यकारी समिती जी आहे ती कार्यकारी समिती निर्यात वस्तूंच्या बाबतीमध्ये सर्व समस्यांचा विचार करून निर्यात वृद्धीबाबत प्रयत्नशील राहत असते. संघटनेचे काही पदाधिकारी जे आहेत ते शासकीय सुद्धा असतात, कारण शासनाचं सुद्धा कंट्रोल किंवा नियंत्रण जे आहे ते या मंडळांवरती असतं आणि म्हणून शासनाचे काही पदाधिकारी जे आहेत ते या मंडळांमध्ये काम करत असतात. निर्यातदारांना येणाऱ्या समस्यांचा विशेष करून अभ्यास करणं, त्याचबरोबर त्यांचा अभ्यास करून त्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, सरकारनं त्यासाठी वेगवेगळी धोरणं आणि कार्यक्रम जे आहेत ते आखणं किंवा कार्यक्रम आखण्यासाठी सरकारला मदत करणं, ते समायोजन करावे म्हणून सरकारला आपला अहवाल त्या ठिकाणी या मंडळांच्या समित्यांमार्फत सादर केला जात असतो. त्यामुळं विशेष करून निर्यातदारांना येणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी असे कार्यकारी समिती आणि त्यातील जे काही सदस्य त्याचबरोबर अध्यक्ष जे आहेत ते काम करत असतात. निर्यात वृद्धी मंडळे जे आहेत त्या निर्यात वृद्धी मंडळांना काही महत्त्वाची कामं करावी लागतात. त्यामध्ये प्रथम काम येतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये झालेले जे काही वाद असतील ते मिटवण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करणं हे सर्वात महत्त्वाचं काम निर्यात वृद्धी मंडळाला करायचं असतं. निर्यात वृद्धी मंडळ जे आहे ते निर्यातीमध्ये फक्त वाढ व्हावी यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कायम सक्रिय असतं किंवा प्रयत्न करत असतं. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बऱ्याच वेळेला वाद होत असतात आणि असे वाद जर मिटवायचे असतील तर त्यासाठी मध्यस्थांची भूमिका या निर्यात वृद्धी मंडळांना पार पाडावी लागत असते. त्याचबरोबर निर्यात वृद्धीसाठी निर्यातदारांना मदत करणं, उद्योग आणि व्यापार यांच्यामध्ये परिणामकारक दुवा साधण्याचं, त्याचबरोबर निर्यात उपक्रमांमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम ही मंडळं करत असतात किंवा या निर्यात वृद्धी मंडळाला हे काम करावं लागतं. त्याचबरोबर विदेशामध्ये कार्यालय उघडून निर्यात वृद्धीसाठी प्रयत्न करणं, निर्यातदारांना निर्यातीचे एकत्रीकरण करण्याकरिता व त्यांच्या उत्पादनाचं विविधीकरण करण्यासाठी ही मंडळं विदेशांमध्ये कार्यालय उघडत असतात. त्याचबरोबर जे काही व्यापारी प्रदर्शन असतील ती व्यापारी प्रदर्शनं भरविणं आणि त्यांची जाहिरात करणं किंवा भारतीय वस्तूंची जाहिरात करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं कामसुद्धा निर्यात वृद्धी मंडळाला करावं लागतं. परकीय बाजारपेठांमध्ये असणारे स्पर्धक आणि त्यांच्याबाबत माहिती पुरवणं, त्याचबरोबर संबंधित निर्यातदारांना वेगवेगळे नमुने पुरवणं, परदेशी बाजारपेठांचा अभ्यास करून संभाव्य ग्राहकांचा शोध घेणं आणि जे काही सदस्य असतील त्या सदस्यांना सुद्धा ही माहिती पुरवणं, वाहतूक विषयक सर्व सुविधा निर्यातदारांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि ते देण्याचं महत्त्वाचं कार्य जे आहे ते या निर्यात वृद्धी मंडळाकडून केलं जात असतं. सवलतीच्या दरानं जहाज भाडं आणि इतर सवलती ज्या आहेत त्या निर्यातदारांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. अशा पद्धतीने हे निर्यात वृद्धी मंडळ काम करत असतं किंवा भारतीय निर्यातदारांना संस्थात्मक सुविधा देण्याचं काम या मंडळामार्फत केलं जात असतं. यानंतर दुसरं संस्थात्मक सुविधा जी आहे ती आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे निर्यात वस्तू मंडळं. निर्यात वस्तू मंडळांची संकल्पना जर आपण विचारामध्ये घेतली तर त्याला सर्वसाधारणपणे इंग्रजीमध्ये कमोडिटी बोर्ड्स असं आपण म्हणत असतो. विविध पारंपरिक वस्तूंच्या निर्यात वृद्धीसाठी भारत सरकारनं वाणिज्य मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली 9 वस्तूंसाठी 9 स्वायत्त नियामक वस्तू मंडळं स्थापन करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. निर्यात वृद्धी मंडळ जे आहेत त्या निर्यात वृद्धी मंडळांना मदत म्हणून निर्यात वस्तू मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. कारण निर्यात वृद्धी मंडळ हे सुद्धा निर्यातीमध्ये वृद्धी करण्याचं महत्त्वाचं आणि प्रमुख म्हणून काम करत असतं आणि त्याला सहाय्यकारी हे निर्यात वस्तू मंडळं त्या ठिकाणी काम करत असतात. निर्यात वृद्धी मंडळाचे सर्व कार्य जे आहेत ती वस्तू महामंडळांना करावी लागत असतात. निर्यात वस्तू मंडळं विशिष्ट म्हणजे पारंपरिक वस्तूंची निर्यात वाढवण्याकरता स्थापन करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात किंवा पारंपरिक वस्तू ज्या आहेत त्यांची निर्यात वाढली पाहिजे किंवा काही विशेष वस्तू असतील त्यांची निर्यात वाढली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत असतात. वस्तू मंडळं निर्यात वृद्धीबरोबरच वस्तू विकासाचं सुद्धा काम करतात किंवा त्यांना कार्य करावं लागत असतं.
व उत्पादनाच्या विविध पद्धती शोधून काढणं, विपणन संशोधन करणं, प्रसिद्धी आणि उत्पादक निर्यातदारांना मदत करण्याचं सुद्धा काम जे आहे ती निर्यात वस्तू मंडळं करत असतात. आणि ही मंडळं परदेशामध्ये त्यांची कार्यालये सुरू करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारी जत्रा किंवा प्रदर्शनांमध्ये सहभागी होणं, बाजारपेठांचं सर्वे आणि इतर संशोधन विषयक कार्य करून निर्यातदारांना माहिती पुरवणं, असं महत्त्वाचा भाग त्यांना करावा लागत असतो. आता सध्या जर आपल्याकडं पाहिलं तर भारतामध्ये 9 वस्तूंसाठी स्पेशल असे किंवा विशेष असे निर्यात वस्तू मंडळांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये चहा बोर्ड आहे, कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, तंबाखू बोर्ड, रेशीम बोर्ड, काथ्या बोर्ड, वेलची बोर्ड, हस्तव्यवसाय बोर्ड, हातमाग बोर्ड यांचा समावेश असलेला आपल्या पाहायला मिळतो. वस्तू मंडळं पुरवित असलेल्या सेवा ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. निर्यातीचं प्रमाण ठरवणं, त्याचबरोबर व्यापारी करारांवर सही करण्याविषयी सरकारला सल्ला देणं ही सर्वप्रथम महत्त्वाची सेवा जी आहे ती या मंडळांमार्फत पुरवली जात असते किंवा निर्यात वस्तू मंडळं ती पुरवत असतात. त्याचबरोबर निर्यातदाराला ठराविक वस्तू मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी आवश्यक जो काही सल्ला असेल किंवा मार्गदर्शन असेल ती करणं, त्याचबरोबर ठराविक निर्यात वस्तू मंडळांकडे नोंदणी करणं, निर्यातदारांच्या सभासदांना व्यापारविषयक माहिती, त्याचबरोबर मार्गदर्शन आणि इतर सुविधा पुरवणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम असतं. आंतरराष्ट्रीय जत्रा आणि प्रदर्शनांमध्ये सहभागी होणं किंवा आंतरराष्ट्रीय जत्रा आणि प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी या वस्तू मंडळांमार्फत निर्यातदारांना संधी उपलब्ध करून दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. व्यापारी प्रतिनिधी मंडळ आहे ते बोलवणं आणि निर्यातदाराच्या फायद्यासाठी बाजारपेठ सर्वेचं आयोजन करण्याचं काम किंवा आयोजन करण्याची सेवासुद्धा या निर्यात वस्तू मंडळांमार्फत उपलब्ध करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. वस्तू मंडळं जी आहेत ती वस्तू मंडळं निर्यात वृद्धी मंडळांच्याच प्रमाणे काम करत असतात. फरक एवढाच आहे की ही मंडळं पारंपरिक वस्तूंच्या निर्यातीबाबत जास्त काळजी घेत असतात आणि उत्पादनाच्या नवीन पद्धती शोधून काढणं, त्याचबरोबर विपणन संशोधन आणि प्रसिद्धी ही कार्य वस्तू मंडळाला चांगल्या पद्धतीनं पार पाडावी लागत असतात, कारण निर्यात वृद्धीसाठी एक महत्त्वाचं माध्यम म्हणून याच्याकडे पाहिलं जात असतं. आजच्या या सेशनमध्ये आपण बाजारपेठ सहाय्य उपक्रमशीलता हा घटक सविस्तररित्या अभ्यासलेला आहे. त्यामध्ये वस्तू केंद्रित योजना, लक्षवेधी उत्पादन कसं केलं जातं आणि बाजारपेठ केंद्रित योजना यामध्ये काय आहेत याचा आपण सविस्तर विचार केलेला आहे. त्याचबरोबर निर्यातीसाठी पायाभूत विकास राज्य मदत, इंग्रजीमध्ये असिस्टंट टू स्टेट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असं ज्याला आपण म्हणतो, शॉर्टकटमध्ये त्याला असाईड असंही म्हटलं जात असतं. ही असाईड स्कीम मार्च 2002मध्ये जाहीर करण्यात आली आणि त्या अंतर्गत जी काही कार्य केली जातात किंवा निर्यातदारांना जी काही मदत पुरवली जात असते ती पुरवत असतानाच्या 2 बाबी महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये प्रथमतः केंद्र सरकार जे आहे ते राज्य सरकारांना मदत देतं आणि दुसऱ्या भागामध्ये राज्य सरकार पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या निर्यातदारांना उपलब्ध करून देत असतं आणि या देत असताना राज्यांना दिला जाणारा जो काही निधी असेल तो 2 निकषांच्या आधारे दिला जातो. त्यामध्ये ढोबळ निर्यात किती आहे आणि निर्यात वाढीचा दर त्या राज्याचा किती आहे याचा विचार करून दिला जात असतो. त्या अंतर्गत राबवलेले जे काही उपक्रम आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यानंतर भारतीय निर्यातदारांना ज्या काही संस्थात्मक सुविधा दिलेल्या आहेत निर्यातीसाठी त्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला भाग आपण पाहिला निर्यात वृद्धी मंडळ. निर्यात वृद्धी मंडळ जे आहे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ते निर्यात वृद्धीसाठी निर्यातदारांना कशा प्रकारे सहाय्य करतं किंवा सुविधा पुरवत असतं ते आपण सविस्तर पाहिलं. त्यानंतर शेवटचा भाग आपण यामध्ये पाहिला तो म्हणजे निर्यात वस्तू मंडळं, कमोडिटी बोर्ड्स ज्याला आपण म्हणतो. काही पारंपरिक किंवा विशेष वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावरती त्यांना मागणी यावी यासाठी
ही निर्यात वस्तू मंडळं स्वतंत्र वस्तूंसाठी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळतात. सध्या आपण 9 मंडळांचा किंवा 9 मंडळं जे आहेत किंवा 9 वस्तूंसाठीची काही निर्यात वस्तू मंडळ आहेत त्यांचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये चहा बोर्ड, कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, तंबाखू बोर्ड, रेशीम बोर्ड, काथ्या बोर्ड, वेलची बोर्ड, हस्तव्यवसाय बोर्ड, हातमाग बोर्ड आणि वस्तू मंडळं पुरवित असलेल्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा आपण सविस्तररित्या या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.